दारिद्र्य हा टॉपिक आपण पाहत होतो. दारिद्र्य मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं, जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त पार्ट आपण दारिद्र्य ह्या टॉपिकचा काय केला होता, मागील लेक्चरमध्ये आपण काय केला होता, कव्हर केला होता. आजचं जे लेक्चर आहे ह्याच्यामध्ये आपण दारिद्र्य विषयीचा जो थोडा पार्ट राहिला होता तो आपण काय करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. दारिद्र्य बघताना आपण काय पाहिलं होतं, दारिद्र्याचा जो अर्थ आहे तो दारिद्र्याचा अर्थ पाहिला होता. दारिद्र्य मोजण्याच्या ज्या विदेशी पद्धती आहेत, जी वर्ल्ड बँकच्या पद्धतीनुसार कशा प्रकारे दारिद्र्य मोजलं जातं हे आपण काय केलं होतं, पाहिलं होतं. नंतर निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP जे आहे ती बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक असेल. नंतर दारिद्र्य मोजण्याच्या देशी पद्धती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या समिती असतील, PD ओझा समिती, अलग समिती 1979 ची. नंतर आपण पाहिलं लाकडवाला समिती 1993 ची, सुरेश तेंडुलकर समिती 2005 ते 2009 ची सुरेश तेंडुलकर समिती असेल. सी रंगराजन समिती जी आहे 2012 ते 2014 ची सी रंगराजन समिती. नंतर सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस असेल 2011 नुसार, सामाजिक व आर्थिक जातीय जनगणनेचा भाग असेल. आणि त्यानंतर आपण थोडेफार क्वेश्चन वगैरे काय केले होते, घेतले होते. आणि नंतर आपण दारिद्र्य, आता ही दारिद्र्याची समस्या आहे आपल्या भारतामध्ये. मग ही दारिद्र्याची समस्या तिचं निर्मूलन करण्यासाठी गव्हर्नमेंटने वेगवेगळे प्रयत्न सुरू केले, गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या योजना आणल्या. त्याच्यामध्ये आपण बघितली होती मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. कधीचा आहे, 2005 चा. ही बी आपण मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट हा देखील आपण काय केला होता, पाहिला होता. आणि आपल्याला नेक्स्ट टॉपिक जो आपल्याला बघायचा आहे दारिद्र्य निर्मूलनामध्ये, तो म्हणजे नॅशनल लाईव्हलीहूड मिशन, राष्ट्रीय आजीविका अभियान. इथून काय करायचं आपल्याला, सुरू करायचं आहे लेक्चरची. बरं, आज न्यू कोण कोण आहेत, नवीन कोण कोण आहेत, त्यांनी न्यू म्हणून टाईप करा. न्यू किती जण आहेत, न्यू याच्या आधी लेक्चर केलंच नाही माझं असं किती जण आहेत, नाही ना कोणी, सर्वजण लेक्चर केलेले दिसतात जवळजवळ. ओके, लास्ट लेक्चर ज्यांचं मिस झालं असेल त्यांनी काय करा, किंवा जे न्यू असतील त्यांनी काय करा, मला व्हॉट्सअपवर फक्त एकदा हाय म्हणून मेसेज करा. मी तुम्हाला तिथं मागील लेक्चरची जी लिंक आहे ती काय करेल, तुम्हाला तुमच्या संग शेअर करेल. जे न्यू आहेत त्यांनी मागील लेक्चरची मी त्यांना लिंक शेअर करेल, त्यांनी फक्त व्हॉट्सअपवर मला हाय मेसेज म्हणून काही करा, फक्त हाय म्हणून पाठवा. ठीक आहे, आपल्या लेक्चरला आपण काय करू, सुरुवात करू. आता आजचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं तो राष्ट्रीय नॅशनल लाईव्हलीहूड मिशन. मग आता दारिद्र्याची समस्या आहे भारतामध्ये, दारिद्र्याची समस्या ही निर्मूलन करण्यासाठी एक राष्ट्रीय आजीविका मिशन सुरू करण्यात आलं होतं, नॅशनल लाईव्हलीहूड मिशन, राष्ट्रीय आजीविका अभियान देखील त्याला काय केलं जातं, म्हटलं जातं. आता राष्ट्रीय आजीविका अभियान, नॅशनल लाईव्हलीहूड मिशन सुरू केलं, पण त्याच्या आधी काय होतं बघा, 1970 नंतर, जो 1970 नंतरचा जो कालावधी होता, 1970 नंतरचा कालावधी, ऍक्च्युअली त्यावेळेस कोणाचा कालावधी होता, इंदिरा गांधी असेल, राजीव गांधीचा कालखंड होता. या कालखंडामध्ये वेगवेगळ्या अशा योजना सुरू करण्यात आल्या होत्या दारिद्र्य निर्मूलनासाठी. जसं IRDP काय, इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असेल, ट्रायसेम, ट्रेनिंग ऑफ रूरल युथ, म्हणजे जे ग्रामीण भागातील युथ आहे त्यांना ट्रेनिंग वगैरे द्यायची, फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, स्वतःचा रोजगार वगैरे तयार करण्यासाठी. अशा जवळजवळ डझनभर अशा वेगवेगळ्या काय करण्यात आल्या होत्या, योजना सुरू करण्यात आल्या होत्या. आणि मग ह्या योजना चालू होत्या. नंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीचा कालावधी म्हणजे 1997च्या नंतरचा जो कालावधी होता, अटल बिहारी वाजपेयी हे प्राईम मिनिस्टर बनतात. मग ह्यांच्या कालावधीमध्ये अटल बिहारी वाजपेयीचा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये काय करण्यात आलं, वेगवेगळ्या योजना नंतर सुरू करण्यात आल्या. म्हणजे ह्या ज्या योजना होत्या पहिल्या, जे 1970 नंतर सुरुवातीच्या ज्या योजना होत्या ना, 1970 नंतर आणलेल्या अशा वेगवेगळ्या भरपूर योजना होत्या, ह्या सगळ्यांना एकत्र करून दोनच योजना आणल्या फक्त. कोणत्या, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. पहिली आहे ती कोणती, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1997 ला आणली. ही कायसाठी होती, ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी. जे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागासाठी कोणती आणली, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना. कधीची आहे, 1997 ची सुवर्ण जयंती ग्रामीण भागासाठी. हे ज्या पहिल्या योजना चालू होत्या ग्रामीण भागासाठी, ह्या सगळ्या एकत्र करून एकच योजना आणली. आणि शहरी भागासाठी जी आणली, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना. सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1999 ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये काय आणण्यात आले.
नंतर ही सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना बी चालू होती, सुवर्ण जयंती शहरामध्ये शहरासाठी शहरी रोजगार योजना सुद्धा चालू होती. ह्या दोन्ही योजना परत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ह्या दोन्ही योजनांची नावं काय करण्यात आली, बदलण्यात आली. ग्रामीण भागासाठी आहे ते काय करण्यात आलं, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन करण्यात आलं 2011. जे ग्रामीण भाग आहे त्याच्यासाठी काय करण्यात आलं, याचं नाव चेंज करून काय करण्यात आलं, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन 2011चं. आणि शहरी भागासाठी करण्यात आलं नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन कधीचं, 2013चं. अशा प्रकारे दोन हे काय करण्यात आली, ग्रामीण भागासाठी एक आणि शहरी भागासाठी एक. आता नंतर पंतप्रधान मोदी यांच्या कालावधीमध्ये हे झालं, मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेस त्यांच्या कालावधीमध्ये. मोदी सरकारच्या कालावधीमध्ये काय करण्यात आलं, ह्या योजनेचं नाव चेंज केलं. नाव म्हणण्यापेक्षा ह्या योजनेचं जी नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन होतं किंवा अर्बन लाईव्हलीहूड मिशन होतं 2013चं, ह्याच्या आधी फक्त एक जोडला शब्द, दीनदयाल अंत्योदय योजना. म्हणजे फक्त एक वर्ड जोडला, कोणता, दीनदयाल अंत्योदय योजना. शहरीसाठी काय, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन. आणि दुसरा जो आहे तो दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन. कधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालावधीमध्ये हे करण्यात आलं, म्हणजे 14-15च्या दरम्यान. हे झालं म्हणजे ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी या दोन योजना, दीनदयाल अंत्योदय योजना शहरी, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन शहरीसाठी, आणि दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन कुणासाठी, ग्रामीणसाठी. आता यातली आपल्याला बघायची ती म्हणजे शहरीसाठी जी आहे ती दीनदयाल अंत्योदय योजना कशासाठी, राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान. दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान, दीनदयाल अंत्योदय योजना किंवा त्यालाच इंग्लिशमध्ये नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन असं देखील म्हटलं जातं. आता हे जे आहे, ही जी योजना आहे ही कोण चालवण्याचं काम करतं, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. म्हणजे हाऊसिंग मंत्रालय किंवा शहरी मंत्रालय जे आहे हे काय करण्याचं करतं, हे मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर ह्या मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना काय केली जाते, चालवली जाते. ह्या योजनेच्या अंतर्गत शहरी भागातील जे गरीब लोक आहेत, शहरी भागामधील जे गरीब आहेत त्यांना काय केलं जाईल, कौशल्य प्रशिक्षण म्हणजे एखादं स्किल ट्रेनिंग दिलं जाईल. एखादं कोणतं ना कोणतं त्यांच्यामध्ये स्किल असणार, जसं वेल्डिंग असेल म्हणजे कोणतं बी कामात असेल, हे असं काय केलं जाईल, शहरी भागातल्या व्यक्तींना काय केलं जाईल, कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल. आणि स्वतःचा रोजगार तयार करण्यासाठी त्यांना काय केलं जाईल, कर्ज दिलं जाईल. कुठल्या व्यक्तींसाठी, शहरी भागातल्या व्यक्तीसाठी. कोणत्या योजनेच्या अंतर्गत, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान ह्या योजनेच्या अंतर्गत. विक्रेता बाजार, मग आता ह्यांना रोजगार दिला, ह्यांनी रोजगार बी म्हणजे काय केला, ह्यांनी स्वतःचा म्हणजे स्वयंरोजगार करण्यासाठी म्हणजे त्यांना स्वतःचा रोजगार वगैरे त्यांनी तयार केला. नंतर त्यांचा जो माल आहे तो विकण्यासाठी त्यांच्यासाठी बाजार पाहिजे, मग त्यासाठी काय, एक विक्रेता बाजार, वेंडर मार्केट सुद्धा काय करण्यात आलं, तयार करण्यात आलं. विक्रेता बाजार सुद्धा तयार करण्यात आलं, कुठं, शहरी विक्रेता जे आहेत त्यांच्यासाठी. निवारा, ज्यांना घर नाही, शहरी भागातील जे असे लोक ज्यांना घर नाही यांच्यासाठी काय करण्यात येणार, या योजनेच्या अंतर्गत निवारा उपलब्ध करून देण्यात येईल. हे काय आहेत, उद्दिष्ट आहेत कोणत्या योजनेची, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान. आता पहा, ही झालं. नंतर दुसरा जो भाग होता या योजनेचाच, कोणता, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान. आता हे जे चालवण्याचं काम करतं, ही जी चालली जाते ती कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत, ग्राम विकास मंत्रालय, रूरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. ग्राम विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काय केलं जातं, चालवली जाते. आणि कमीत कमी एक महिला, बघा, कमीत कमी एक महिला प्रत्येक गरीब कुटुंबातून, म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशी वेगवेगळी गरीब कुटुंब असतील, आणि ह्या गरीब कुटुंबातून कमीत कमी एक महिला कशामध्ये घेतली जाईल, सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये घेतली जाईल. म्हणजे असे मोठे वेगवेगळे ग्रुप असतात, सेल्फ हेल्प ग्रुप, ह्या ग्रुपमध्ये काय केली जाईल, कमीत कमी एक महिला घेतली जाईल. त्या महिलेला काय केलं जाईल, प्रशिक्षण व कर्ज दिलं जाईल एखादा छोटा मोठा उद्योग सुरू करण्यासाठी. कोणत्या योजनेच्या अंतर्गत, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान किंवा दीनदयाल अंत्योदय योजना नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशनच्या अंतर्गत. प्रशिक्षण दिलं जाईल म्हणजे कुणाला ट्रेनिंग वगैरे दिलं जाईल, जे कौशल्य ट्रेनिंग असेल, एखादं स्किल ट्रेनिंग ग्रामीण भागातील व्यक्तींना, ज्या ग्रामीण भागातील व्यक्ती आहेत त्यांना प्रशिक्षण वगैरे देण्याचं कार्य केले जाईल या योजनेच्या अंतर्गत. म्हणजे ही गोष्ट बी केली, 1+2 या दोन्ही गोष्टी केला तर काय होईल, ग्रामीण भागातील व्यक्तींना एक स्वयंरोजगार तयार होईल व्यक्तीला, म्हणजे स्वतःचा रोजगार वगैरे ते करू शकतील. किंवा एखादा कौशल्य पगारी रोजगार, त्यांना जर स्किल वगैरे दिलं तर एखाद्या ठिकाणी ते काय करू शकतील, पगारी रोजगार वगैरे त्यांना काय होईल, मिळेल. म्हणजेच एक प्रकारे काय होईल तर त्यांची कमाई जी आहे, जी जास्त कमाई त्यांची वाढेल.
म्हणजेच कमाई वगैरे त्यांची काय होईल, वाढली जाईल, जर त्यांना रोजगार वगैरे चांगला मिळाला तर. अशा प्रकारे या दोन योजना बी काय होत होत्या, ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी या दोन योजना चालवल्या जात होत्या. कोणत्या? राष्ट्रीय आजीविका अभियानाच्या अंतर्गत. एक ग्रामीण भागासाठी आणि एक कोणत्या? शहरी भागासाठी. आता जी आपण बघितली दुसरी कोणती ग्रामीण भागासाठी, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान याच्या अंतर्गत वेगवेगळ्या उपयोजना पडतात. याच्या अंतर्गत काय होतात? वेगवेगळ्या उपयोजना आहेत. याच्यामध्ये बघा, दीनदयाल उपाध्याय, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, कधीची ही? 2014ची. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 2014ची ही आहे. आणि ग्रामीण तरुण जे आहेत, ग्रामीण भागातील तरुण, यांना काय केलं जाईल? मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्याचं कार्य केलं जाईल. जे जे ग्रामीण भागातील असे तरुण आहेत त्यांना मोफत काय केलं जाईल? एखादं स्किल ट्रेनिंग दिलं जाईल कोणत्या ना कोणत्या व्यवसायाच्या संदर्भात, ह्या कोणत्या? दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत. आणि जास्त वयाची मर्यादा असेल, कौशल्य देण्यासाठी काहीतरी वयाची मर्यादा असेल त्यांच्यासाठी, ग्रामीण भागातील व्यक्तींना. परंतु एससी असेल, एसटी असेल किंवा महिला असेल किंवा फिजिकली हँडिकॅप असेल, म्हणजे एखादा अवयव वगैरे निकाम झालेला असा व्यक्ती असेल, तर त्याच्यासाठी थोडीशी वयाची अट काय असेल? जास्त असेल या योजनेच्या अंतर्गत. मग बघा, प्लेसमेंटची हमी दिली जाईल. जी प्लेसमेंट आहे ना, हमी दिली जाईल कमीत कमी 75% प्रशिक्षित कॅन्डिडेटला, विद्यार्थ्यांना. म्हणजे एक प्रकारे कसं की आता इथं ट्रेनिंग दिली, 100 व्यक्तींना ट्रेनिंग दिली ह्या योजनेच्या अंतर्गत. कोणत्या? दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या अंतर्गत काय केली? 100 व्यक्तींना ट्रेनिंग दिली. तर त्यातली 75% कमीत कमी यांना काय केलं जाईल? प्लेसमेंटची, म्हणजे कुठं ना कुठं तरी रोजगार लावून देण्याची काय केली जाईल? ह्या योजनेच्या अंतर्गत हमी सुद्धा दिली जाईल. ज्यांना प्रशिक्षण दिलंय अशातली 75% त्यांना रोजगार लावला जाईल. मग नंतर बघा, अशीच एक योजना चालवली जाते. ही झाली कुठं? सगळ्या सर्व ग्रामीण भागातली. परंतु जम्मू काश्मीर असेल, ह्या भागासाठी सुद्धा पहिली अशी एक योजना चालवली जात होती किंवा अजून चालवली जाते. कोणती? हिमायत नावाची योजना आहे तिथल्या युथसाठी किंवा तरुणांसाठी. आणि जी नॉर्थ ईस्टची राज्य आहेत, जसे नॉर्थ ईस्टची राज्य म्हणजे कोणते? आपल्याला ईशान्येकडील राज्य जे असतील, कोणते? आसाम असेल, परत आणखी दुसरं अरुणाचल प्रदेश म्हणा, परत नागालँड, सिक्कीम, ही जी नॉर्थ ईस्टची राज्य आहेत ही राज्य. आणि परत नक्सली एरिया, लेफ्ट विंग, LWE म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट, म्हणजेच नक्सली एरिया, जिथं नक्सली भाग आहे अशा भागातले जे जिल्हे आहेत, ह्या भागासाठी एक योजना चालवली जाते. त्याला म्हटलं जातं कोणती? रोशनी योजना असं म्हटलं जातं. म्हणजे जम्मू काश्मीर भागासाठी हिमायत योजना चालवली जात होती. आणि जे नॉर्थ ईस्टची राज्य असतील किंवा एक नक्सली एरियातील जे जिल्हे आहेत, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट जिल्हे आहेत, यांच्यासाठी कोणती? रोशनी योजना काय केली जाते? चालवली जाते. आता पहा पुढं. नंतर ह्याच्या अंतर्गतच बघा, दीनदयाल अंत्योदय योजना ग्रामीण आजीविका अभियान ह्याच्या अंतर्गत दुसरी एक उपयोजना आहे. दुसरी कोणती? स्टार्टअप विलेज एंटरप्रिन्योरशिप प्रोग्राम, SVEP 2015. काय केलं जाईल? प्रशिक्षण दिलं जाईल ग्रामीण भागातील व्यक्तीला, कर्ज, बाजार इत्यादीसाठी काय केली जाईल? मदत केली जाईल ह्या प्रोग्रामच्या अंतर्गत. नंतर आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना, ही बी तिसरी एक उपयोजना आहे. कशाच्या अंतर्गतच? आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना. ही बी कधी सुरू करण्यात आलेली आहे? 2017ला सुरू करण्यात आलेली आहे. मग या आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेच्या अंतर्गत बिनव्याजी कर्ज दिले जाईल. आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना आहे, एक मिनिट, हा, बिनव्याजी कर्ज दिलं जाईल सेल्फ हेल्प ग्रुप, म्हणजे ते ग्रामीण भागातले जे सेल्फ हेल्प ग्रुप असतील किंवा कम्युनिटी बेस ऑर्गनायझेशन असतील, म्हणजे सामाजिक ऑर्गनायझेशन संस्था वगैरे असतील, यांना काय केलं जाईल? सार्वजनिक वाहतूक घेण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी, वाहनं विकत घेण्यासाठी कर्ज वगैरे दिलं जाईल बिनव्याजी. म्हणजे एखादा व्यक्ती असेल तर त्याला काय केले जाईल? सार्वजनिक वाहतूक ग्रामीण भागासाठी सुद्धा काय, भागामध्ये सुद्धा काय व्हावी? अवेलेबल व्हावी, लोकांना तिथं सुद्धा काय व्हावी? उपलब्ध व्हावी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. मग अशी जर कोणी व्यवस्था करून देत असेल, असं एखादा सेल्फ हेल्प ग्रुप असेल, एखादी कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन असेल ग्रामीण भागामध्ये, तर त्याच्यासाठी त्याला काय केलं जाईल? त्याच्यासाठी ह्या योजनेच्या अंतर्गत बिनव्याजी कर्ज देण्याचं काम केलं जाईल. कोणत्या योजनेच्या अंतर्गत? आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेच्या अंतर्गत. आणि ही योजना आहे ती कधीची? 2017ची ही आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना आहे. नंतर ही संपली आपली, ही जी मेन योजना होती राष्ट्रीय आजीविका अभियान, हे जे काय होतं आपलं संपलं गेलं. किंवा राष्ट्रीय आजीविका अभियान ही खूप मोठी जरा थोडीशी योजना होती. त्याच्या अंतर्गत उपयोजना वगैरे होते. ग्रामीण भागासाठी, एक शहरी भागासाठी चालवली जात होते, आणि त्याच्या ग्रामीण भागासाठी काही उपयोजना वगैरे आपल्यासाठी महत्वाच्या होत्या.
नंतर बघा अशीच एक योजना चालवली ती दारिद्र्य निर्मूलनासाठी, ती म्हणजे मिशन अंत्योदय. ही 2017ची मिशन अंत्योदय ही 2017ची आहे चालू योजना. ह्या मिशन अंत्योदय आहे 2017चं. ह्याच्या अंतर्गत ज्या चालू योजना आहेत म्हणजे सरकारच्या ज्या वेगवेगळ्या चालू योजना आहेत, ह्या चालू योजना अधिक काळजीने व जबाबदारीने चालवण्याचे काम केलं जातं. म्हणजे ग्रामीण भाग असेल, शहरी भाग, इथं ज्या काही सरकारच्या वेगवेगळ्या चालू योजना आहेत किंवा रोजगाराच्या संदर्भात असतील वगैरे, ह्या अधिक काळजीने किंवा जबाबदारीने काय करायचं, चालवण्यासाठी हे मिशन अंत्योदय गव्हर्नमेंटने सुरू केलं 2017ला. मग ह्याच्या अंतर्गत काय केलं जाईल, मदत घेतली जाईल. बाबा या योजना चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी ग्रामपंचायत असेल तर वेगवेगळ्या ग्रामपंचायतीची मदत घेतली जाईल, एनजीओ असतील तर त्यांची मदत घेतली जाईल, सेल्फ हेल्प ग्रुप, आशा कामगार असतील तर हे आशा कामगार म्हणजे आपले जे वर्कर म्हणजे आशा वर्कर वगैरे असतात हॉस्पिटलमध्ये वगैरे, असे या आशा कामगार वगैरे यांची सुद्धा काय केली जाईल, या योजना राबवण्यासाठी मदत घेतली जाईल या मिशन अंत्योदयाच्या अंतर्गत. आणि या मिशन अंत्योदयाचं टार्गेट आहे 50,000 ग्रामपंचायत गरिबी मुक्त करायचे असं टार्गेट होतं ज्यावेळेस ते आलं 2017ला. कधीपर्यंत, 2020 पर्यंत असं त्याचं टार्गेट देखील होतं मिशन अंत्योदयाचं. असं एक मिशन सुद्धा काय केलं होतं, राबवण्यात आलं होतं. आता ही झालं मिशन अंत्योदय. मिशन अंत्योदय कधीचं, 2000 कितीचं, 17चं हे मिशन अंत्योदय. नंतर बघा राष्ट्रीय सुरक्षा. आता हे तिसरी आपली योजना झाली. पहिल्यांदा आपण पहिली स्टार्ट, तिसरी ही बी देखील आपण दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भात जे होतं मिशन अंत्योदय हे बी आपलं थोडक्यात काय केलं आपण बघितलं. त्याच्यानंतर चौथा जो आहे, चौथी योजना आहे किंवा चौथा एक कायदा आहे तो कोणता, राष्ट्रीय सुरक्षा कायदा. कधीचा, 2013चा. अतिशय इम्पॉर्टंट हा कायदा आहे, खूप खूप महत्वाचा आहे. ह्याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन देखील काय केलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013चा, 2013चा. हा जो आहे तो ग्राहक मंत्रालय किंवा म्हणले डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन आहे. फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन ह्याच्या अंतर्गत काय केला जातो, हा कायदा चालवला जातो. म्हणजे हे काय करतं, राबवण्याचं काम करतं कोणतं, डिपार्टमेंट ऑफ फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. केंद्रीय क्षेत्र योजना आहे ही कसली योजना आहे, केंद्रीय क्षेत्र योजना. केंद्र सरकारच्या 2 योजना असतात, एक असते केंद्रीय पुरस्कृत योजना आणि दुसरी असते ती म्हणजे कोणती, केंद्रीय क्षेत्र योजना. केंद्रीय पुरस्कृत योजना असते, ह्याच्यामध्ये काही खर्च कोण उचलतं, केंद्र सरकार उचलतं, आणि काही खर्च कोण उचलतं त्या योजनेचा, राज्य सरकार उचलतं. केंद्रीय क्षेत्र योजना असते, या केंद्रीय क्षेत्र योजनेमध्ये काही संपूर्ण खर्च जो आहे त्या योजनेचा ते कोण उचलतं, केंद्र सरकारच संपूर्ण काय करतं, त्या योजनेचा खर्च उचलतं. म्हणजे ही अशी योजना आहे केंद्रीय क्षेत्र योजना, हिचा संपूर्ण खर्च कोण उचलणार आहे, केंद्र सरकार उचलणार आहे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचा. मग ह्याच्या अंतर्गत आपल्याला 2/3 लोकसंख्या समाविष्ट करणे, म्हणजे ह्या राष्ट्रीय नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये जवळजवळ भारतात जेवढी लोकसंख्या आहे त्याची 2/3 लोकसंख्या काय करायची, याच्या अंतर्गत समाविष्ट करायची आहे. त्याच्यामध्ये 75% ग्रामीण भागातली लोकसंख्या कव्हर करायची आणि 50% कुठली, शहरी भागातली जी लोकसंख्या आहे ती काय करायची, आपल्याला कव्हर करायची आहे. मग दोन्ही बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जे व्यक्ती आहेत ह्या योजनेचा त्यांना सुद्धा लाभ मिळणार, आणि थोड्या प्रमाणात काय असतील, अबोव पॉवर्टी लाईन एपीएल म्हणजेच काय, थोड्या प्रमाणात दारिद्र्य रेषेच्या वर असणारे व्यक्ती, म्हणजे थोडेसे गरीब आहेत बाबा, असे म्हणजे दारिद्र्य रेषेच्या वर आहेत परंतु ते अजून कसं मोडतात, थोडेसे गरीबच आहेत, असे अबोव पॉवर्टी लाईन असणारे कुटुंब सुद्धा ठराविक काय केले जातील, ह्या नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. मग ह्या ऍक्ट नुसार जो तांदूळ आहे तो तांदूळ काय केला जाईल, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये सांगितलंय, जो कोणी लाभार्थी असेल याला तांदूळ किती, 3 रुपये किलो द्यायचा. कुठं, जे रेशन शॉप असतात तिथं किंवा पीडीएस शॉप म्हटलं जातं त्याला. मग इथं किती, 3 रुपये किलोने काय करायचं, त्या व्यक्तीला तांदूळ द्यायचा. आणि गहू आहे तो किती रुपये किलो दिला जाईल, 2 रुपये प्रति किलोने गहू दिला जाईल. आणि जाडं भरड धान्य म्हणजे ज्वारी वगैरे आपण म्हणतो, त्याला काय म्हणलं जातं, जाडं भरड धान्य, हे किती, 1 रुपये किलोने दिलं जाईल. असं सांगण्यात आलं कशामध्ये, या राष्ट्रीय सुरक्षा कायदा 2013 मध्ये. तांदूळ 3 रुपये किलो, गहू किती, 2 रुपये किलो, आणि जाडं भरड धान्य किती, 1 रुपये किलोने दिलं जाईल. टोटल कोटा जो आहे महिना प्रत्येक लाभार्थी पाठीमागं 5 किलोग्राम असेल, म्हणजे प्रत्येक लाभार्थीला किती धान्य दिलं जाईल, 5 किलो धान्य दिलं जाईल. असा टोटल कोटा ठरवलेला, एकूण धान्य त्याला 5 किलो पर्यंत मिळेल. मग असं काही राज्य असतील किंवा असे काही केंद्रशासित प्रदेश असतील ज्यांना हे झंझट नको आहे, हे धान्य कुठं रेशन शॉप राज्यामध्ये उघडा, परत तिथं काय करा, रेशन शॉपवर धान्य ट्रान्सफर करा, ते द्या. मग ह्याच्या ऐवजी काय करायचं, त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसा ट्रान्सफर करायचा.
त्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये काय करायचा, डायरेक्ट पैसा ट्रान्सफर करायचा, म्हणजे डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डीबीटी काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. बाजार किमतीला राज्य किंवा जो कर केंद्रशासित प्रदेश असेल तिथला, त्या राज्य असेल किंवा केंद्रशासित प्रदेश असेल, जर ज्यांना पीडीएस शॉप आहे, रेशन शॉप आहे, याचा त्रास नको, त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट त्या व्यक्तीच्या अकाउंटवर जो काय त्याला महिन्याला पैसे दिले जाणार आहेत ते त्या व्यक्तीला काय करायचं, त्या ट्रान्सफर करायचं. जर तुम्हाला जर त्याला डायरेक्ट धान्य द्यायचं नसेल तर, म्हणजे बाजारामध्ये 1 किलोची किती किंमत चालली तेवढ्या किमतीनुसार ते 5 किलोचे पैसे त्याच्या अकाउंटमध्ये जातील. वेळेवर पुरवठा झाला नाही, सपोज एखाद्या राज्यामध्ये जर धान्याचा पुरवठा वेळेवर झाला नाही, तर त्या व्यक्तीला फूड सिक्युरिटी अलाउन्सच्या स्वरूपात जो कोणी लाभार्थी आहे त्याच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे. म्हणजे एक प्रकारे काय करायचं, त्याला फूड सिक्युरिटी अलाउन्स द्यायचा. महिला सक्षमीकरणासाठी सांगितलं बघा या योजनेच्या अंतर्गत. महिला सक्षमीकरण, सक्षमीकरण झाले, सक्षमीकरण. महिला सक्षमीकरणासाठी महिला 18 किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील जर एखाद्या कुटुंबामध्ये महिला असेल तर ती महिला रेशन कार्ड काढण्यासाठी ही कुटुंबाची मुख्य म्हणून कन्सिडर केली जाईल, ग्राह्य धरली जाईल. म्हणजे एखादी महिला, सपोज एक कुटुंब आहे XYZ, मग ह्या कुटुंबामध्ये सपोज एखादं कुटुंब आहे XYZ, ह्या कुटुंबामध्ये सपोज 5 व्यक्ती आहेत आणि ह्या 5 व्यक्तीमध्ये एक महिला ही 18 वर्षाच्या वरील आहे, फक्त एकच महिला आहे आणि ती किती 18 वर्षाच्या वरची आहे, वर वयोगटातली आहे, तर ती महिला या कुटुंबाची मुख्य म्हणून कन्सिडर केली जाईल रेशन कार्ड काढण्यासाठी. का तर एक महिला सक्षमीकरण वगैरे व्हावं म्हणून. ह्याच्या अंतर्गत सांगितले, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्टच्या अंतर्गत सांगितले. सपोज प्रेग्नंट महिला असेल किंवा एखादी लॅक्टेटिंग म्हणजे मुलगा छोटा असणारे असे, म्हणजे लॅक्टेटिंग मदर असेल, 6 महिन्यापर्यंत म्हणजे तिचा मुलगा वगैरे असेल, तर अशी जी महिला आहे हिला काय केलं जाईल, टेक होम रेशन दिलं जाईल. कितीपर्यंत, 600 कॅलरी पर्यंत. काय केलं जाईल, 600 कॅलरी पर्यंत तिला काय केलं जाईल, टेक होम रेशन म्हणजे धान्य वगैरे, म्हणजे तिला एक प्रकारे अन्न दिलं जाईल, तिला 600 कॅलरी पर्यंत, कॅलरी एवढं. मग मोफत अन्न दिलं जाईल. तसं जिथं त्या भागामधली जी महिला आहे तिथं मोफत अन्न, तिला लोकल अंगणवाडी असतील तर त्या अंगणवाडीमध्ये तिला काय केलं जाईल, मोफत अन्न वगैरे देण्याचं त्या महिलेला काम केलं जाईल. तिचा जर मुलगा असेल 0 ते 6 वयोगटातील तर त्यालाही तिथं अंगणवाडीमध्ये मोफत अन्न वगैरे दिलं जाईल, असं सांगितलेलं आहे नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये. मातृत्व लाभ, मातृत्व लाभ कमीत कमी बघा किती रुपये द्यायचा, 6,000 रुपये द्यायचा. म्हणजे एखादी जी मातृत्व लाभ म्हणजे जी एखादी प्रेग्नेंट महिला किंवा ज्यांनी जन्म दिलेला आहे मुलाला, अशा महिलेला काय केलं जाईल, कमीत कमी 6,000 रुपये काय केलं जातील, इन्स्टॉलमेंट मध्ये दिले जातील मातृत्व लाभ म्हणून. आणि ते कोणत्या योजनेच्या अंतर्गत, या नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे किती रुपये द्यायचं, कमीत कमी 6,000 रुपये द्यायचं. आणि हे 6,000 रुपये देण्यासाठी एक योजना नवीन सुरू केली होती, कोणती, प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणून सुरू केलेली आहे. ती नंतर डिटेलमध्ये आपण पाहू. नंतर 6 ते 14 वयोगटातील मुले असतील, 6 ते 14 वयोगटातील मुलांना काय केलं जाईल, करायचं, ह्या नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये सांगितलेलं आहे, एक वेळचं मोफत गरम जेवण द्यायचं. कुठं द्यायचं, सरकारी शाळांमध्ये. सरकारी शाळांमध्ये जे तुम्हाला मिळत असेल बघा, सरकारी शाळांमध्ये तुम्ही 6वी 8वी पर्यंत असता, असेपर्यंत तुम्हाला दुपारचं जेवण वगैरे आपण म्हणायचं, भात वगैरे मिळायचं. म्हणजे एक वेळचं काय करायचं, गरम जेवण द्यायचं सरकारी शाळांमध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना. त्याच्यासाठी एक सेपरेट योजना लागू आहे, मिड डे मील स्कीम म्हणून तिला काय केलं जातं, ओळखलं जातं. अशा प्रकारे हा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट होता, किंवा 2013चा राष्ट्रीय सुरक्षा कायदा 2013. मग त्याच्यानंतर आता हा क्वेश्चन या कायद्यावर. आता आपण काय काय पाहिलं आता हे आतापर्यंत इथपर्यंत बघा, 3 योजना. दारिद्र्य निर्मूलनासाठी आपण काय काय बघितलं होतं, याच्या आधीच्या लेक्चरला आपण मनरेगा बघितली होती, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 2005चा हा बघितला होता आधीच्या लेक्चरला. नंतर नॅशनल लाईव्हलीहूड मिशन, राष्ट्रीय आजीविका अभियान, त्याच्यामध्ये आपण ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी दोन चालू आहेत, ते दोन्हीची दोन्ही आपण काय केली, पाहिली. म्हणजे ग्रामीण भागासाठी त्याच्या अंतर्गत बी काय आहेत, वेगवेगळ्या उपयोजना आहेत, त्या बी आपण काय केल्या, पाहिल्या. मिशन अंत्योदय आपण काय केलं, बघितलं. आणि मिशन अंत्योदयानंतर राष्ट्रीय सुरक्षा कायदा नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट जो 2013चा आहे तो बी आपण आता काय केला, बघितला आता डिटेलमध्ये. आणि नंतर याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. कारण हा क्वेश्चन आय थिंक मी मागील लेक्चरला घेतला होता, बघितला होता, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायद्यावर. तर त्याची लिंक तुम्हाला मी दिलेलीच असेल. हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान निवडा. वाचा एकदा क्वेश्चन आणि आन्सर करा. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये आन्सर करा दे.
क्वेश्चन सर्वांनी वाचला का? सर्वांनी जवळजवळ बऱ्याच जणांचा आन्सर चुकलेला आहे. ज्यांचं ज्यांचं बरोबर आलंय त्यांची नावं घेतो फक्त मी. सुशांत पाटील, सिद्धांत साळुंखे, परत भूमिराज पाटील, सिद्धांत साळुंखे, मनस्वी पाटील, तेजस खानवी, वृषाली पिंपळे, शुभम सोनवणे, नयन ससे, रोहित सुनील सूर्यवंशी, ऋषिता, अक्षय सातपुते, ममता पाटील, स्वप्नील वाळके, गौरव मसाने आणि प्रसाद इसामे आणि अश्विनी यांनी एवढ्यांचं काय आलेलं आहे आन्सर बरोबर आलेलं. बाकीच्यांचं आन्सर काय झालेलं आहे चुकलेलं आहे. कसं चुकलेलं आहे ते आपण पाहूया. काय म्हटलेलं आहे बघा क्वेश्चन, प्रश्न काय विचारलेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013च्या संदर्भात पुढीलपैकी योग्य, अयोग्य नाही बघितलं काय विचारलेलं आहे, योग्य विचारलेलं आहे. इथं बी क्वेश्चन होतो, कधी कधी अयोग्य विचारतात आणि आपलं चुकलं जातं. तर इथं बघा काय विचारलेलं आहे, योग्य विचारलेलं आहे. योग्य विधान निवडा, पुढीलपैकी योग्य विधान निवडा. राज्यसेवा 2018चा हा क्वेश्चन आहे, प्रश्न आहे. पहिलं वाक्य दिलेलं आहे अ अ वाक्य आहे हा कायदा 75% ग्रामीण, बघा अ वाक्य काय आहे, हा कायदा 75% ग्रामीण व 50% शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षतेचा लाभ उपलब्ध करून देतो. काय सांगितलेलं आहे, 75% ग्रामीण व किती 50% शहरी लोकसंख्येला काय करतोय, अन्न सुरक्षतेचा लाभ उपलब्ध करून देतोय. बघूया पहिलं वाक्य बरोबर आहे, आत्ताच आपण बघितलं. किती आहे, 75% ग्रामीण आणि 50% किती शहरी लोकसंख्या. बघा आता आहे का त्याच्यामध्ये, 75% ग्रामीण आहे आणि 50% किती शहरी लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतोय. देतोय ना, बरोबर आहे. पहिलं वाक्य अ बरोबर आहे. नंतर लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो रुपये 3 प्रमाणे तांदूळ म्हटले, किती रुपये, 3 रुपयाप्रमाणे तांदूळ म्हटले, प्रति किलो 2 रुपये प्रमाणे जाडे भरडे धान्य आणि प्रति किलो 1 रुपये प्रमाणे गहू. आता बघा इथं गव्हाची किंमत किती सांगितलेली आहे, तांदूळ 3 रुपये सांगितलेला आहे, गहू 2 रुपये सांगितलेला आहे आणि जाड धान्य किती रुपये सांगितलेलं आहे, 1 रुपया सांगितलेला आहे. आणि इथं किती दिलेलं आहे बघा, तांदूळ किती सांगितलेला आहे, 3 रुपये, बरोबर आहे. प्रति किलो रुपये 2 प्रमाणे जाडे भरडे धान्य नाही, जाडे भरडे धान्य किती आहे, 1 रुपये हवं होतं आणि गव्हासाठी किती 2 रुपये पाहिजे होतं. म्हणजे हे वाक्य काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे फक्त कोणतं बरोबर आहे, अ बरोबर, फक्त अ बरोबर हे काय वाक्य बरोबर आहे. ओके, आलं लक्षात असेल तुमच्या. नंतर पुढं हा क्वेश्चन आपण बघितलेला आहे, हा बी आपण क्वेश्चन मागील लेक्चरला घेतला होता. हा क्वेश्चन नव्हता घेतला, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा, मागील लेक्चरवर आधारित आहे. ज्यांनी ज्यांनी मागील लेक्चर अटेंड केलं होतं त्यांना हे सुटला पाहिजे, सुटायला हवा.
सुशांत, परत सुशांत पाटीलच तेवढं आन्सर बरोबर दिसतंय. सागर सादगीर, परत अक्षय सातपुते, एवढ्यांचंच आन्सर बरोबर आहे, तिघांचंच. अक्षय सातपुते, सागर सादगीर आणि सुशांत. बघा आता कसं आहे ते. काय म्हटलेलं आहे क्वेश्चन, प्रश्न बघा. प्रश्न आहे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? 2006 मध्ये सुरू करण्यात आली. बघा, आपण पाहिली होती महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट किंवा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, म्हणजे ह्याचा जो कायदा होता, मी त्यावेळेस मी बोललो होतो, ह्याचा जो ऍक्ट आहे, कायदा, हा कायदा कधी आला होता? 2005 ला आला होता. आणि ऍक्च्युली योजना कधी सुरू झाली होती? 2006 ला सुरू झाली होती. त्यावेळेसही मी तुम्हाला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. मागील लेक्चर मध्ये देखील तुम्ही काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनाचा जो कायदा आहे तो 2005 चा आहे. आणि ऍक्च्युली जी योजना आहे ती कधी सुरू करण्यात आली होती? 2006 ला सुरू करण्यात आली होती. म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते आपलं काय आहे? बरोबर आहे. पहिलं वाक्य आपलं काय आहे? बरोबर आहे. दुसरं वाक्य, या योजनेत ग्रामीण युवकांना स्वरोजगाराचे प्रशिक्षण म्हणले. बघा, ग्रामीण युवकांना स्वरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. इथं प्रशिक्षण वगैरे कुणाला देण्याचं उद्दिष्ट नाही योजनेचं. या योजनेचं उद्दिष्ट काय आहे? ज्याला काहीच येत नाही त्याला कुठंतरी तलाव वगैरे इथं काय केलं जाईल, म्हणजे खड्डा खंदायचं काम असेल किंवा तलावामध्ये तलाव असेल किंवा ओढा असतील, नाला असतील, याचं कुठलं बी काम असेल ग्रामीण भागामध्ये जे उपलब्ध होईल, त्या अकुशल कामगारांना काय केलं जाईल? तसं काम उपलब्ध करून दिलं जाईल. कोणत्या योजनेच्या अंतर्गत? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत. किती दिवसासाठी? वर्षातून कमीत कमी 100 दिवसासाठी. किती दिवसासाठी? 100 दिवसासाठी. आपण बघितलेलं बी होती ही योजना, आठवते ना सर्वांना? आता कमीत कमी किती? 100 दिवसासाठी अनस्किल अकुशल रोजगार ग्रामीण भागातील व्यक्तींना उपलब्ध करून दिला जाईल. जर 15 दिवस जरी बेरोजगार असेल तर डिमांड केल्यापासून बेरोजगार भत्ता वगैरे दिला जाईल. कॉन्ट्रॅक्टर मशीन वगैरे वापरून हे बी काय केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं. म्हणजे अकुशल कामगारांना काय केलं जाईल? एक प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य केलं जाईल ह्या योजनेच्या अंतर्गत. महात्मा गांधी नॅशनल रूरल ग्रामीण एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट. ह्याच्यामध्ये कुणाला प्रशिक्षण वगैरे काही देण्याचं काम केलं जाणार नाही. म्हणजे दुसरं वाक्य जे होतं आपलं यात आपण पाहिलं, या योजनेत ग्रामीण युवकांना स्वरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. असं काही कोणतं उद्दिष्ट नाही, प्रशिक्षण वगैरे इथे कुणाला द्यायचं नाही. म्हणजे पहिलं वाक्य बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणता पर्याय बरोबर आहे? अ बरोबर आहे. आणि 2 नंबरचा उत्तर काय येणार आपलं? बरोबर येणार. त्याच्यासाठी खूप बारीक प्रत्येक योजना आहे ती खूप बारीक तुम्हाला अभ्यास करावा लागणार. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईलच. ते तुम्हाला त्या योजनेचा जरा थोडासा डिटेलमध्ये काय करावं लागणार आहे? अभ्यास करावा लागणार आहे. यासाठी मी मागचे जे आपले लेक्चर झालेले ते तुम्ही एकदा बघा, रिवाइज करा. सर्वांना एक सांगणार की मागील लेक्चरची ज्यांनी मागील लेक्चर केलं नाही त्यांना मी लिंक मिळेल. कोणत्या नंबरवर? मी तुम्हाला नंबर बी सांगतो, 77 इथं मी